त्याच्यासाठी सगळ्यांसाठी कोणी पण आपला पॉडकास्ट बघत असेल ना, जर त्यांच्या घरी असं कोणी माणूस असेल का ज्याला राग येतो फटाफट. आता मध्ये एक केस आला होता, शिर्डीला होतो ना मी, शिर्डीला तेव्हा त्याला घेऊन आले पोराला. तो हायपर होतो एकदम हायपर होतो कधी पण. तर त्याचे घरातले म्हणले का ह्याच्या अंगात काय आलाय काय नाही. मी बघितलं ना, ह्याच्या अंगात तर काही नाही, नॉर्मल आहे. मी हायप होतो याला. मग मी रिवाइंड केला माझ्या बुकमध्ये. तर काय होतो का माणसाचा जो मेंदू आहे ना, याच्यात आहे ना, जे नर्व्ह सिस्टम आहे ना, त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होते आपल्या डोक्यात आहे ना. सगळं जसं कम्प्युटरमध्ये कसं इलेक्ट्रिक पास होतो तसा. आता एका वायरवर आहे ना अशी प्लास्टिकची कोटिंग असते, म्हणजे ते त्याचं इन्सुलेटर आहे. आता हे दोन वायर बाजूला चाललेत आणि यांची प्लास्टिक कोटिंग बरोबर असेल तर हे गरम नाही होणार. पण जर का याची कोटिंग कमी असेल तर हे गरम होणार. तुमच्या वायर आहे, दोन वायर बाजूनी चालले का ते इन्सुलेटर ज्या माणसाचा कमी असतो ना, तो हायपर होतो, त्याला राग येतो घडी घडी. तो काही सांगितलं का असं एकदम झटका मारेल. त्याच्यासाठी सगळ्यांसाठी कोणी पण आपला पॉडकास्ट बघत असेल ना, जर त्यांच्या घरी असं कोणी माणूस असेल का ज्याला राग येतो फटाफट, त्याला काय करायचं, सकाळी आहे ना फक्त रताळू आहे ना बॉईल करून खायला द्यायचं. आठवड्यातनं 3 वेळा. ऑल्टरनेट डे आहे ना रताळू द्यायचा. रताळू दिला समजा त्याला गोड आवडते तर त्याच्यात साखर मिळून द्यायचा, शिरा करून टाकायचा रताळाच्या. त्याला गोड नाही आवडत तर निमक टाकून बनवून टाकायचा, मीठ टाकून. त्या पोराला 1-1.5 महिने या लोकांनी दिला. नंतर त्याचा फोन आला, तो पोरगा पण आला भेटायला. त्याच्या वडील म्हणतो आता येऊ काय, रागतच नाही, बोलतो एकदम बरोबर आहे, चिडचिड कमी झाली.